नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत परिवहन समिती अहवाल लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. माहे फेब्रुवारी 2025 करिता सभा क्रमांक 9 साठी या परिवहन समितीचे लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर आपण व्हिडिओत जाणून घेणार आहोत. या ठिकाणी 17 फेब्रुवारी 2025 ला मी ही सभा घेतलेली आहे, म्हणून ती तारीख या ठिकाणी टाकून घेतलेली आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने प्रस्तावना करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने आपणास थोडक्यात प्रस्तावना लिहून घ्यायची आहे. या सभेचा पहिला विषय मी ठिकाणी घेतलेला आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 9वी सभा पहिला विषय आहे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. दुसरा विषय या ठिकाणी आहे, विद्यार्थ्यांसाठी बसची आसन व्यवस्था, बसची स्वच्छता आणि त्यांची देखभाल. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. 9वी सभा आणि दुसरा विषय आहे, विद्यार्थ्यांसाठी बसची आसन व्यवस्था, बसची स्वच्छता आणि त्यांची देखभाल याबाबत शालेय परिवहन समिती सभेत चर्चा व ठराव तयार करताना खालील मुद्द्यांवर विचार आजच्या या सभेत करण्यात आला की, बसमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि आरामदायक आसनांची व्यवस्था केली जाईल. प्रत्येक विद्यार्थ्याला एक आसन देणे, ज्यामुळे बसमध्ये गर्दी होणार नाही. विद्यार्थ्यांची संख्या आणि बसच्या क्षमतेनुसार आसनांची संख्या निश्चित केली जाईल. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी बसची क्षमता ओलांडू नये. तसेच प्रत्येक बसमध्ये सीट बेल्टची व्यवस्था करणे. लहान विद्यार्थ्यांसाठी एक सहाय्यक असणे, जे त्यांच्या सुरक्षेची देखरेख करेल. विशेष आवश्यकतांची असलेली विद्यार्थी, जसे की अपंग विद्यार्थी, त्यांच्या आवश्यकता अनुसार आसन व्यवस्था केली जाईल. बसच्या प्रत्येक मार्गावर आणि दररोज शालेय वेळेत बस स्वच्छ केली जाईल. बसमध्ये पाणी, सफाईचे साहित्य आणि कचरा काढण्यासाठी योग्य व्यवस्था केली जाईल. बसच्या यांत्रिक देखभालीसाठी नियमित वेळापत्रक तयार केले जाईल. ड्रायव्हिंग आणि सुरक्षा उपकरणांची तपासणी केली पाहिजे. असे वरील सर्व विषय आजच्या या सभेतून चर्चा करण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. पुढील विषय आहे विषय क्रमांक 3, ड्रायव्हिंग सुरक्षा उपाय व बस चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण याबाबत चर्चा करणे. फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे. ड्रायव्हिंग सुरक्षा उपाय आणि बस चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यावर शालेय परिवहन समितीमध्ये चर्चा करताना काही मुद्द्यांचा विचार करण्यात आला. यामध्ये बस सुरू होण्यापूर्वी, प्रत्येक दिवसाची सुरुवात होण्यापूर्वी बसच्या यांत्रिक तपासणीची व्यवस्था करणे आवश्यक आहे. विशेषतः ब्रेक, स्टेअरिंग, टायर इत्यादी उपकरणांची योग्य स्थिती तपासली जाईल. सिग्नल, लाईट्स, हॉर्न इत्यादीची तपासणी नियमितपणे केली जाईल. बसमध्ये प्रत्येक आसनावर सीट बेल्ट असणे आवश्यक आहे, विशेषतः लहान विद्यार्थ्यांसाठी. तसेच बसमध्ये आग किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत वापरण्याची यंत्रणा ठेवली जाईल. बस चालवताना विशेषतः शाळेच्या आसपासच्या क्षेत्रात वेग मर्यादेचा काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. शाळेच्या परिसरात चालवताना गाड्यांचा वेग कमी करणे आणि शाळेच्या समोर किंवा जवळ थांबून विद्यार्थ्यांना उतरण्यासाठी सुरक्षित ठिकाणाची निवड करणे. शालेय बस चालवण्यासाठी ड्रायव्हर्सना विशेष प्रशिक्षण दिले जाईल. यामध्ये सुरक्षेसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीचा योग्य प्रतिसाद देण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. अशा सर्व बाबींवर सखोल चर्चा करून तसा ठराव मंजूर करण्यात आला. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक 4, विद्यार्थ्यांच्या पालकांकडून आलेल्या तक्रारींचे निराकरण. फार महत्त्वाचा असा हा परिवहन समितीमधला विषय आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांकडून आलेल्या तक्रारीचे निराकरण शालेय परिवहन समितीत करणे अत्यंत महत्त्वाचे असते. यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या विश्वासाला चालना मिळते आणि
शाळेतील बस सेवा सुधारण्यास मदत होते. सुरक्षा संबंधित तक्रारी, दिलेले वेळापत्रक न पाळणे, बसच्या स्वच्छतेसंबंधी तक्रारी, बस चालकांची वागणूक, प्रवेश आणि उतरण संबंधी समस्या अशा प्रकारे विविध समस्या येऊ शकतात. याबाबत आपण सावध असणे गरजेचे आहे असे ठरवण्यात आले. प्रत्येक तक्रारीची नोंद घेतली जाईल. यासाठी एक सिस्टीम तयार केली जाईल जिथे पालक तक्रारी रेकॉर्ड करू शकतील, जसे की ऑनलाईन फॉर्म, ईमेल्स, फोन किंवा शाळेतील तक्रारीचा बॉक्स. प्रत्येक तक्रारी तपशील, पालकांचे नाव आणि तक्रारीचे स्वरूप लक्षात घेतले जाईल. तक्रारीचे निराकरण केल्यानंतर पालकांना त्या तक्रारीबद्दल माहिती दिली जाईल आणि त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेतली जाईल. पालकांना त्यांच्या तक्रारीवर केलेल्या उपाययोजना आणि त्या लागू केलेल्या सुधारणा सांगितल्या जातील. यामुळे पालकांचा विश्वास वाढेल असे ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. शिक्षक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. पुढील विषय आहे विषय क्रमांक 5, वाहनांची देखभाल वेळेवर करणे आणि सुरक्षा सुनिश्चित करणे. वाहनांची देखभाल वेळेवर करणे आणि सुरक्षा सुनिश्चित करणे शालेय परिवहन समितीचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. यासाठी काही ठोस उपाययोजना आणि कार्यप्रणाली आवश्यक आहेत, जेणेकरून शाळेतील वाहनांची स्थिती उत्तम राहील आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल असे आजच्या या सभेत ठरवण्यात आले. प्रत्येक दिवसाचा सुरुवातीला वाहनांची तपासणी केली जाईल, ज्यामध्ये ब्रेक, टायर्स, स्टेअरिंग, लाईट्स, वायपर्स आणि इतर आवश्यक उपकरणांची चाचणी केली जाईल. बसमध्ये आपत्कालीन सिग्नल, फर्स्ट एड किट आणि इतर आपत्कालीन उपकरणे असावीत. बस चालकांना ड्रायव्हिंग सुरक्षा, आपत्कालीन परिस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल. प्रत्येक वाहनाची शालेय आवश्यकतेनुसार नोंदणी आणि इन्शुरन्स तपासले जाईल. बस चालकांचा ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट आणि इन्शुरन्स याची तपासणी केली जाईल. या सर्व उपाययोजना आणि ठरावाच्या माध्यमातून शालेय वाहनांची देखभाल योग्य वेळेत होईल आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित केली जाईल असे ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. मी या ठिकाणी 5 विषय घेतलेले आहे. आपणास जर 1-2 विषय अजून या ठिकाणी ॲड करावायचे असेल आपण करू शकतो. मी शेवटचा विषय या ठिकाणी घेतला आहे, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. या पद्धतीने माहे फेब्रुवारी 2025 करता परिवहन समितीची सभा या ठिकाणी इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात आपण सविस्तर जाणून घेतलेला आहे. मित्रांनो, आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.